इयत्ता पहिली विषय मराठी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वरचिन्हांचा उपयोग भाग 1 आणि आज आपण जे स्वर आणि त्याचं चिन्ह घेतलेलं आहे ते आहे आ आणि त्याचं स्वरचिन्ह आहे हे अशा पद्धतीचं ज्याला आपण काना असं म्हणतो। आपण बघत आहात मराठी दुनिया चॅनल। जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करणे विसरू नका। तद्वतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका। चला तर सुरू करूया स्वरचिन्हांचा उपयोग भाग 1। तत्पूर्वी आपण सर्व प्रकारचे स्वर आणि त्यांच्या स्वरचिन्हांचा परिचय करून घेऊया। सर्वप्रथम अ या स्वराला कोणत्याच प्रकारचं स्वरचिन्ह नसतं, त्यामुळे आपण या ठिकाणी तशी नोंद केलेली आहे। यानंतरचा स्वर आहे आ आणि याचं स्वरचिन्ह हे असं असतं ई ई, ज्याला आपण विलांटी म्हणतो, रस्व विलांटी। ई आणि ईचं स्वरचिन्ह दीर्घ वेलांटी असं आहे। उ आणि ऊचं स्वरचिन्ह रस्व उकार हे आहे। उ या ऊचं स्वरचिन्ह दीर्घ उकार हे असं आहे। एचं स्वरचिन्ह एक मात्रा असं आहे। ॲचं स्वरचिन्ह संबंधित अक्षरावर अर्धचंद्र असं आहे। ऐचं स्वरचिन्ह दोन मात्रे असं आहे। ओ या स्वराचं स्वरचिन्ह एक काना आणि एक मात्रा असं आहे। अ या स्वराचं स्वरचिन्ह काना आणि डोक्यावर अर्धचंद्र असं आहे। औ या स्वराचं स्वरचिन्ह एक काना आणि दोन मात्रे असं आहे। अर्थातच अमचं स्वरचिन्ह अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार असं आहे। आहा याला विसर्ग असं म्हणतात। आपण नुकतेच सर्व प्रकारचे स्वर आणि त्याचे स्वरचिन्ह पाहिलेत। अ पासून तर आहा पर्यंत ही स्वरचिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। व्हिडिओ थांबवून आपण या स्वरचिन्हांचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच पुढील स्वरचिन्हांचा उपयोग अभ्यासावा। यालाच आपण 14 खडी असे सुद्धा म्हणतो। चला तर आपण आता स्वरचिन्हांचा उपयोग कसा करतात ते जाणून घेऊया। आ या स्वराचं स्वरचिन्ह काना हे आहे। चला तर आपण याचा उच्चार कसा करतात ते समजून घेऊ। क ला जर आपण आ जोडला तर त्याचा उच्चार का असा होतो। म ला आ जोडला त्याचा उच्चार मा असा होतो। ल ला आ जोडला ला, घ ला आ जोडला घा, र ला आ जोडला रा, ब ला आ जोडला बा, न ला आ जोडला ना, स ला आ जोडला सा। आपण बघत आहोत आ अर्थात काना। प ला आ जोडला पा, त ला आ जोडला ता, च ला आ जोडला चा, ह ला आ जोडला हा, झ ला आ जोडला झा, द ला आ जोडला दा, ड ला आ जोडला डा, व ला आ जोडला वा। आपण बघत आहोत आ हे स्वर आणि त्याचं स्वरचिन्ह। ग ला आ जोडला गा, ध ला आ जोडला धा, य ला आ जोडला या, फ ला आ जोडला फा, ज ला आ जोडला जा, श ला आ जोडला शा, ळ ला आ जोडला ळा, ख ला आ जोडला खा, छ ला आ जोडला छा, ट ला आ जोडला टा, ठ ला आ जोडला ठा, ढ ला आ जोडला ढा, न ला आ जोडला ना, थ ला आ जोडला था, ळ ला आ जोडला ळा, भ ला आ जोडला भा,
व ला आ जोडला वा, श ला आ जोडला शा, क्ष ला आ जोडलाକ୍ଷା, ज्ञ ला आ जोडला ज्ञा। आणि आता आपण यावर आधारित काही शब्द बघूया। आचे शब्द कान, खाट, गाल, घास, घार, फार, चाक, छान, झाड, टाळ, डास, ढाल, ताप, दार, धार, नाक, पाव, नवा, खारट, कासव, गाजर, घागर, चादर, झाकण, पकडा, कावळा, पाडवा, आराम, लाडका, चमचा, काटा, खार, गाव, घाम, घाट, फासा, चातक, छावा, झाकण, टायर, डावा, हसा, ताण, दादा, धामण, नाटक, पास, नारा, पाऊस, कारण, गारवा, भाकर, बाजार, आयाळ, पापड, लाडका, बगळा, आरास, लावला, भारत, भात, खटारा, गाडा, घाई, घाण, लाख, बसा, वाचा, पडला, पकडा, उतार, हवा, ताड, दार, धावा, नारा, पाडा, नास, पगार, काच, महाग, भाट, बाज, आता, पाच, लात, बढाई, आस, लाला, भान। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आ या स्वरचिन्हांचा उपयोग कसा करावा हे समजून घेतलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका। धन्यवाद।